आपल्या सोबत आहेत अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वालजी। भाऊ, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सगळे सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही। तुम्ही राज्यमंत्री आहात अर्थ खात्याचे, कर्जमाफीसाठी पैशाची तरतूद कुठून होणार? बघा, किती अडचण असली तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही पैशाची अडचण सांगितली नाही। आता नुकसान झालं तेव्हा मदत केली। आज खरं म्हणजे जे कर्जमाफी वीज माफी 7,500 पर्यंत केली, त्याचा 27,000 कोटीचा बोजा सरकारने सहन केला आहे। नमो किसान प्रमाणे सीएम किसानचे पैसे आपण देत आहोत। बोनस देखील आपण खरेदी केंद्रावर धान न देणाऱ्या लोकांना देखील देत आहोत। शेवटी सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि ऑलरेडी आमचा निर्णय होता की आम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात निर्णय घेणार आहोत आणि आंदोलन करताना जेव्हा आम्ही बात सांगितले तेव्हा त्यांचं देखील समाधान झालेलं आहे। कर्ज काढणार की मालमत्ता विकणार, पैसे येणार कुठून सर सरकारकडे? हे बघा, तो आमचा विषय आहे, तो विषय आमच्याकडे सेवा। त्याच्या संदर्भामध्ये किती आपल्याला कर्जमाफी करावी लागणार आहे, किती निधी लागणार आहे, त्याची व्यवस्था कुठून करायची याचा संपूर्ण निर्णय राज्य सरकार योग्य वेळी घेईल। सर, निकषावर काय प्राथमिक चर्चा? निकष कशा मध्ये एकच चर्चा आहे की जो गरीब शेतकरी आहे, जो आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे, जो अडचणीत आहे। आज महाराष्ट्रामध्ये 1,71,00,000 शेतकरी आहे, त्यापैकी 95 लाख शेतकरी सुमारे शेती करतात आणि त्या 95 लाख शेतीमध्ये देखील जे शेतकरी सक्षम आहे, जे शेतकरी समृद्ध आहे, ती एक कॅटेगरी आहे जी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये वर्षानुवर्षापासून वारंवार कर्जाच्या माफीनंतरही कर्जाच्या ओझ्यात राहते, तो शेतकरी आहे। या शेतकऱ्याला या कर्जाच्या ओझ्यातून कसं बाहेर काढता येईल आणि त्याला भविष्यामध्ये त्याला आत्मनिर्भर करून तो पुन्हाच्या कर्जाच्या विळाख्यात जाणार नाही, अशा पद्धतीचं शिफारस त्या समितीच्या मार्फत होईल। त्यानुसार राज्य सरकार निर्णय करणार। 75 लाख तुम्ही शेतकरी, 95 लाख शेतकरी शेती करतात म्हणतात, किती शेतकरी अशी आहे की ज्यांना गरज आहे? आता काही तर आकडा सरकारच्या डोळ्यासमोर संदर्भामध्ये सरकार त्या शिफारशीनुसार जी समिती आहे, उच्चस्तरीय समिती, ती समिती या सर्व विषयाचा अभ्यास करून नेमकं कर्जमाफी कोणाला करायला पाहिजे या संदर्भामध्ये तपासणी करेल। या शेतकऱ्यांच्या नेत्याने देखील त्या संमती दर्शवली। जो ज्या शेतकऱ्यांसाठी आपण मोर्चा काढतो, ज्या शेतकऱ्यांच्यासाठी जो वर्षानुवर्ष दिवस रात्र कबाड कष्ट करून शेती करतो, दिवस रात्र राबतो, अशा सर्व शेतकऱ्याला जो अडचणीत आहे त्यालाच मदत करणं महत्त्वाचं आहे। शेवटी हा सर्व टॅक्सपेअरचा पैसा आहे आणि हे सर्व राज्य शासनाचा पैसा जो गरजू आहे, जो खऱ्या अर्थाने गरीब आहे, जो अडचणीत आहे, त्याला मदत करण्याच्या दृष्टीने शासन निर्णय करेल। सर, एक महत्त्वाचा प्रश्न की जे गरीब आहे त्यांना मदत करण्याचा शासनाचा निर्णय आहे, जे आत्महत्येच्या दारात आहे, संकटात आहे, जे श्रीमंत शेतकरी आहे, इन्कम टॅक्स भरतात, फार्म हाऊस म्हणून एक शहरात घर, एक ग्रामीण भागात घर, अशा शेतकऱ्यांनी जर लाभ घेतला तर त्याची जाळणी कशी असेल आणि कारवाई होऊ शकते का? समजा या संदर्भामध्ये आताही आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शहरातील लोक देखील इन्व्हेस्टमेंटसाठी शेती घेत आहे, हे आपल्याला कोणाला नाकारता येणार नाही। मी ज्या मतदारसंघाचा आमदार आहे तिथं देखील मोठ्या प्रमाणामध्ये धनदांडग्या लोकांनी शेती घेतलेली आहे, ते देखील आपल्या शेतीमध्ये कर्ज मिळते म्हणून कर्ज घेतात। खरं गरजू माणूस कोण आहे, खरं अडचणीत सापडलेला कोण आहे? आणि हे बघा, देवेंद्र फडणवीस सरकारची कर्जमाफी झाली, सरकारची सरकारची कर्जमाफी झाली, मनमोहन सिंग सरकार, मग या तिन्ही कर्जमाफीनंतरही शेतकरी अजून आत्मनिर्भर झाला नाही, अजून तो कर्जाच्या अडचणीत आहे। तर या संदर्भामध्ये मागे अनेक अशा निर्णय झाले की त्या निर्णयामध्ये खरे लाभार्थी वंचित राहिले आणि चुकीच्या लाभार्थीला लाभ मिळाला। या कर्जमाफीचा निर्णय करताना आम्ही या गोष्टीची काळजी घेत आहोत की समाजामध्ये दिवस रात्र कष्ट करणारा आणि अडचणीत सापडलेला शेतकरी कोण आहे, त्या संदर्भामध्ये त्या समितीची शिफारशीनुसार आपण निर्णय करू। शेवटचा प्रश्न आहे माझा, इन्व्हेस्टमेंट करणारे शेतकरी जे म्हणतात तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी शेती घेतात, त्यांनी समजा लाभ घेतला, यापूर्वी झालंय असं 2008च्या कर्जमाफीत, तर त्यांच्यावर कारवाई होईल का? थेट प्रश्न सांगतो की त्यामुळे अनेक शेतकरी जे वंचित राहतात त्यांचे मन दुखतात आणि हे होऊ नये याची आम्ही निश्चितपणे काळजी घेत आहोत। आणि गरीब अडचणीत सापडलेला, संकटात सापडलेला, आत्महत्याग्रस्तची परिस्थिती दारात निर्माण असलेले शेतकरी कोणते आहे याचा शोध घेऊन त्यांना ते वंचित राहू नये याची दक्षता घेणं जास्त महत्त्वाचं आहे। इन्व्हेस्टमेंटसाठी शेती करतात, त्यांनी लाभ घेतला तर कारवाई होईल का? करेल का राज्य? संदर्भामध्ये आज भाष्य करणार नाही, परंतु जेव्हा निर्णय होईल तेव्हा गरजू आणि गरीब माणूस, अडचणीत सापडलेला माणूस याला कशी मदत करता येईल याची काळजी निश्चितपणे सरकार घेत आहे, जेणेकरून तो खरा लाभार्थी वंचित राहू नये याची दक्षता घेणं सरकारची प्रथम जबाबदारी आणि तिथे सरकार घेत आहे। अंतिम प्रश्न तुम्ही अर्थ राज्यमंत्री म्हणून विचारतोय, सरकारने इतका मोठा निर्णय घेतला, काही तर डोळ्यासमोर असेल की पैशाची सोय अशी करायची आहे, कारण की 30-35 हजार कोटींचा खर्च जरी असला तरी आज आपल्याला
आपल्याला सांगतो की आपण अनेक योजना शेवटी सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि आम्ही निवडणुकीच्या मध्ये जे आश्वासनाने वचनं दिले होते ते पाळणार आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी अतिशय सकारात्मक निर्णय घेतला आणि त्यांनी हे देखील जाहीर केलं की आम्ही कर्जमाफीच्या विरोधात नाहीच आहोत. हो आमचा वचननामा होता. आम्ही आमच्या कार्यक्रमानुसार आमच्या ठरलेल्या वेळी सर्व तो निर्णय घेणार आहोत. नक्कीच जे गरजू शेतकरी आहे, ज्यांना खरंच गरज आहे, त्यांनाच लाभ होणार असं म्हणतायत आशिष जयस्वालजी. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.